ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाजपच्या मीटिंगमध्ये युती तोडण्याची चर्चा झाली। निलेश राणेंचा गंभीर आरोप। युती चर्चेदरम्यान कणकवलीत भाजपच्या बॅनरवरून एकनाथ शिंदे यांचा फोटो काढला। प्रदेशाध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका असताना 3-3 दिवस सिंधुदुर्गात का थांबतात? चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी या प्रदेशाध्यक्ष पदाची उंची वाढवली, पण आता परिस्थिती उलट आहे। रवींद्र चव्हाण भाजपच्या बैठकीत काय ठरवतात ते मी शेवटच्या टप्प्यात सांगणार। जिल्ह्याचं चिखल करून ठेवतील अशी माझी चिंता आहे, म्हणून सातत्याने हा विषय मांडतो आहे। युतीचे भान आम्ही ठेवतो, त्यांनीही ठेवलं पाहिजे। त्यांनी घेतलेल्या मीटिंगमध्ये युती कशी तोडायची हे ठरवलं, हे शेवटच्या टप्प्यात उघड करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। ताळमेळ कोणी ठेवायचा असतो? प्रदेशाध्यक्षांनीच ना। प्रभाकर सावंत काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही भारतीय जनता पक्षामध्ये, म्हणून त्यांनी तर बोलूच नाही कुठल्याही विषयावर। ते फक्त कोणाच्या तरी जवळ आहेत म्हणून त्या पदावर आहेत, मेरिटवर नाही। म्हणून प्रभाकर सावंतांनी कुठल्याही या विषयावर पडू नये। माझा विषय एवढाच आहे की एवढं मोठं पद प्रदेशाध्यक्ष, रत्नागिरीमध्ये एक न्याय, सिंधुदुर्गामध्ये एक न्याय। अच्छा, आम्ही सगळं 50-50वर ऐकत होतो, हे सगळं माझं काल बोलून झालं आहे। रत्नागिरीमध्ये अख्खी बीजेपी फक्त 20 सीटांवर लढते, फक्त 20 सीट, आणि आम्ही इकडे 50-50% द्यायला तयार होतो। हे अजिबात कार्यकर्त्यांचं जे कारण सांगतायत ते साफ खोटं आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। मी तुम्हाला सांगतो, कार्यकर्ते एवढे डिस्टर्ब झाले ह्या सगळ्या विषयामध्ये की एकतर तुम्ही राणेसाहेबांना या निवडणुकीपासून बाजूला ठेवलं, त्यांचं ऐकलं नाही, आणि प्लस तुम्ही सांगताय की कार्यकर्त्यांची मागणी आहे। त्या मीटिंगमध्ये रवींद्र चव्हाण साहेब किती सक्रिय होते, किती वेळा फोन करत होते, ह्यांच्या इंटरव्ह्यू चालू होते उमेदवारांचे, आणि त्या काळा म्हणजे त्याच वेळेला सातत्याने चव्हाण साहेबांचे फोन होते। आता मला एक गोष्ट सांगावं, आमची बोलणी चालू असताना कणकवलीमधून आमच्या शिंदे साहेबांचा बॅनर काढण्याचं जे काम झालं ते का झालं?